मिक्सरच्या जारमध्ये लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 चमचे शेंगाचं कूट टाकायचं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतल्या 13 ते 14 स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर वरचे सर्व देठ काढून घ्यायचे आणि ह्या मिरच्या मधून अशा प्रकारे चिरून घ्यायच्यात. तर अशा प्रकारे सर्व मिरच्या मी इथं चिरून घेतलेल्या आहेत. तर फोडणीसाठी 2 चमचे मोठ्या चमच्याने तेल टाकायचे. तेल गरम झालं की मिरच्या चांगल्या प्रकारे एक 3 ते 4 मिनिटं तळून घ्यायच्यात. मिरच्या काढलं की त्यामध्ये मोहरी, जिरे, एक टोमॅटो बारीक चॉप केलेला, त्याच्यानंतर बारीक केलेला मसाला टाकायचे, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा, मसाला परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकून मिक्स करून घ्यायचे. अर्धा कप पाणी टाकून बारीक गॅस करून एक 4 ते 5 मिनिटं मिरची शिजवून घ्यायचं आहे. मिरची शिजली गेली की गॅस बंद करून लिंबू पिळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला मिरचू तयार आहे. तर साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.